नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। लेखक डॉक्टर विजय कोकणे यांचे समाजकार्य एक कलात्मक कौशल्यशास्त्र या पुस्तकाचे जल्लोषात प्रकाशन। डॉक्टर नितीन गांधी। समाजकार्य एक कलात्मक कौशल्यशास्त्राच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध समाजकार्य, विचार व वाचन संस्कृती वृद्धीसाठी डॉक्टर नितीन गांधी प्रकाशनाचा विशेष पुढाकार। भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जन शिक्षण संस्थान रायगडचे संचालक व सुप्रसिद्ध कवी, लेखक व विश्लेषणकार डॉक्टर विजय हिरामन कोकणे यांचे समाजकार्य एक कलात्मक कौशल्यशास्त्र हे लेखक म्हणून 7व्या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी जन शिक्षण संस्थान रायगड पर्यावरणपूरक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सहान अलिबाग येथे झाले। सदर पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर नितीन बाळकृष्ण गांधी यांच्या प्रकाशनाच्या माध्यमातून करण्यात आलेले असून हे त्यांचे 5वे प्रकाशन आहे। समाजकार्य एक कलात्मक कौशल्यशास्त्र या पुस्तकाच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध समाजकार्य, विचार व वाचन संस्कृती वृद्धीसाठी पुस्तक प्रकाशनासाठी विशेष पुढाकार त्यांनी घेतल्याचे मत डॉक्टर नितीन गांधी यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले। तर राष्ट्रविकास व समाजकार्य जनजागृतीसाठी अशा मार्गदर्शक ग्रंथ व पुस्तकाची आवश्यकता असल्याचे मत ह्युमन कॅपॅसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेसचे संचालक श्री हिरामन कोकणे यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले। तर सकारात्मक समाज परिवर्तनासाठी डॉक्टर विजय कोकणे यांनी केलेले लिखाण हे निश्चितच मोलाचे ठरेल असे मत बोर्ड मेंबर श्री नरेश भाई जाधव व ॲडव्होकेट नीला तुळपुळे यांनी व्यक्त केले। डॉक्टर विजय हिरामन कोकणे हे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जन शिक्षण संस्थान रायगड योजनेचे विद्यमान संचालक असून सामाजिक कार्यकर्ते, विश्लेषणकार, लेखक, कवी व चित्रकार म्हणून त्यांची आजपर्यंत वेदांत, घौडदौड, वारली चित्रकला, कलात्मक पुस्तिका, कॉलेज विश्व, प्रधानमंत्री सांसद, आदर्श ग्राम योजना, मला कळलेले, PFMS अशी 6 पुस्तके प्रकाशित आहेत। सदर दर्जेदार पुस्तकांच्या लेखन व सकारात्मक समाजसेवेचे कार्य व कौशल्य विकास समाज प्रबोधन कार्यकारिता त्यांना मानद डॉक्टरेट डिलीट हॉनरेबल डिलीट प्रदान करण्यात आली आहे। यापूर्वी देखील त्यांना समाजकार्य, कौशल्य, ग्रामीण विकास व महिला सक्षमीकरण इत्यादी विविध विषयांमध्ये एकूण 6 मानद डॉक्टरेट प्राप्त झाल्या असून विविध क्षेत्रात 7 आंतरराष्ट्रीय, 21 राष्ट्रीय व 50पेक्षाही अधिक राज्य, जिल्हा व स्थानिक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत। संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, उपाध्यक्ष सौ रत्नप्रभा बेल्हेकर, संचालक डॉक्टर विजय कोकणे व व्यवस्थापक मंडळ सदस्य श्री नरेश भाई जाधव, ॲडव्होकेट नीला तुळपुळे, सौ गीतांजली ओक, ज्येष्ठ लेखापरीक्षक श्री संजय राऊत, सुप्रसिद्ध निवेदिका सौ माधवी खेबुडकर, ह्युमन कॅपॅसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेसचे संचालक श्री हिरामन कोकणे, वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर आशा कोकणे, सामाजिक कार्यकर्त्या सौ सुमन कोकणे, कुमार वेदांत कोकणे, धर्मराज सामाजिक प्रतिष्ठानचे संचालक श्री सचिन चव्हाण, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ उज्ज्वला चंदनशिव, माणुसकी प्रतिष्ठानचे डॉक्टर राजाराम हुलवाण, अँटी करप्शन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री रुपेश दांडेकर, श्री मुकुल खेबुडकर, श्री पंडित ढमढेरे, श्री अनिल कुमार बेल्हेकर, श्री अरविंद कर्णिक, सौ प्रिया कर्णिक, सौ जयश्री ढमढेरे, श्री विनायक देशपांडे, सौ सुजाता देसाई, सौ विद्या पाठारे, जन शिक्षण संस्थान रायगडच्या अकाउंट मॅनेजर सौ प्रतीक्षा चव्हाण, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ कल्पना म्हात्रे व सौ अक्षता जामकर तसेच कर्मचारी यांच्या मुख्य उपस्थितीत पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला। सुप्रसिद्ध निवेदिका सौ माधवी खेबुडकर यांनी कार्यक्रमाचे दर्जेदार सूत्रसंचालन केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, अलिबाग। राजाराम हुलवान सर या ठिकाणी उपस्थित आहेत। एकदा त्यांच्यासाठी देखील आपण देसाई मॅडम कायम आमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध असतात आणि त्यांच्या विशेष मुलांनी बनवलेली फुलं म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं प्रोडक्शन करतात, त्याचं उदाहरण आहे। देसाई मॅडमसाठी आपण या ठिकाणी शिक्षक जरा उभे राहा, शिक्षक प्रशिक्षक या ठिकाणी उभे राहा। रुमडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर अस्मिता भोईर आहे,